नमस्कार. आपल्या माहिती कट्ट्यावर मी स्वागत करत आहे. अर्थातच मी भागवत जातो. आपण पारनेर तालुक्याचा लेखाजोखा घेतोय. पारनेर तालुक्याच्या बाबतीतला आपलं एक प्रिडिक्शन होतं. खासदारकीच्या बाबतीतलं आपलं प्रिडिक्शन बरोबर आलं, आमदारकीच्या बाबतीतलं आपलं प्रिडिक्शन बरोबर आलं. आता आपण पारनेर तालुक्याच्या जे ग्रामीण मतदान आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान आहे, त्याच्या बाबतीत आपलं प्रिडिक्शन आहे की पारनेर तालुक्याचा पुढचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेत जो कोणी निवडून येतील, जे कोणी निवडून येतील ते त्याचे दावेदार राहणार आहे किंवा तेच आमदार होणार आहे. आता याच्यामध्ये पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या रेस मधले 4 ते 5 लोक आहेत. त्यांच्याबद्दल मी पहिल्यांदा सांगतो. राहुल शिंदे आहेत, सुजित झावरे आहेत, त्याच्यानंतर विजय आवटे आहे, त्याच्यानंतर स्वतः निलेश लंकेंच्या घरातील व्यक्ती असतील आणि दाते सर जे विद्यमान आमदार आहे, आणि दुसरं एक शिवसेनेचे पठारे. हे 6 अजून 1-2 नावं आहेत, परंतु हे 6-7 नावं जे आहेत हे नावं दावेदार आहेत. याचे काही कारण आहेत. एक गोष्ट ध्यानात घ्या की दाते सर आमदार होण्यासाठी जी अदृश्य शक्तीची ताकद होती ती आदरणीय सुजय विखेंची होती. सुजय विखे यांनी अतिशय व्यवस्थित प्लॅन केला. त्या प्लॅन मध्ये सगळ्यात जास्त मोलाचा वाटा होता तो विजय आवटींचा. विजय आवटी इलेक्शनला उभे राहिले, तरुणांची क्रेज होती. ऐन वेळेस त्यांनी माघार घेतली आणि बघता बघता निलेश लंकेंचं जे वारुळ होतं ते थांबता आलं, ते थबकलं. निलेश लंके यांची ताकद फार मोठी आहे. पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीने तरुणांबरोबरचे एक आपलं वलय प्राप्त केलं आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे ते तरुणांमध्ये फिरले. त्याच्यानंतर त्यांनी आमदारकीला शह दिला. परंतु सुजय विखे नावाचं वादळ हे वेगळं आहे. हे अग्रेसिव्हली राजकारणी आहे. जे निलेश लंकेंच्या राजकारणातले हे होते उजवे तंबोरे ते सुजय विखेंनी हेरले. सुजय विखेंचं अग्रेसिव्ह राजकारण. त्याच वेळेस सुजय विखेंच्या बाबतीत जर पारनेर तालुक्यात त्यांच्या गटापुरतं बोलायचं ठरलं तर मग राहुल शिंदे असतील, विजय आवटे असतील, वराळ असतील, हे त्यांच्या जवळचे, त्यांच्या गटातील. त्याच्यानंतर त्यांना मदत करणारे जे तंबोरे आहेत त्याच्यामध्ये सुजित झावरे आहेत, दाते सर आहेत. ह्या वेळेस तिकीट देताना अतिशय विचारपूर्वक त्यांनी दाते सरांना दिलं होतं. त्यांच्या गटातील लोक मदत करणारच, प्लस हा गट. आणि सुजित झावरे आणि दाते सर यांनी जे टाकळे आणि भाळवणी गटात जे लीड मिळवलं होतं ते लीड कुठेही तुटलं नाही. सुजित झावरे आणि दाते सरांनी जे एकमेकांबरोबर जमून घेतलं ते पारनेर तालुक्याच्या राजकारणाला पूरक ठरलं. एक गोष्ट ध्यानात घ्या, राहुल शिंदे, त्याच्यानंतर पारनेरला जो भाग जोडलाय नगरचा तो, आणि विजय आवटी यांच्या बाबतीत निलेश लंकेंचं कटाक्षाने लक्ष असणार आहे. राजकारणामधल्या बेरीज वजाबाकी अनेक असतात, परंतु आपला पराजय कोणामुळे झाला आणि का घडला याचं अनालिसिस पहिल्यांदा राजकीय लोक करत असतात. आजची सुप्याची लढत ही काटेची टक्कर आहे. कोण निवडून येईल सांगता येत नाही. पुढून राहुल शिंदे उभे राहणार आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्यांच्या विरोधात कोण आहे, निलेश लंके यांच्या घरातून कोणी आहे का दुसरं कोणी ते देत आहे हे बघणं महत्वाचं आहे. त्या गावांचे राजकीय वलय वेगवेगळे आहे. ज्यांचं ज्या गटात प्राबल्य आहे, ज्या गावागावांमध्ये प्राबल्य आहे तिथून त्या लोकांना लीड मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. पण ते लीड किती मिळणार आहे ह्या फरकावरती किंवा ह्याच मार्जिनवरती पुढची जिल्हा परिषदेचे कोण निवडून येणार आहे, सदस्य होणार आहे हे ठरणार आहे. तेच जर बघितलं सुजित झावरेंच्या बाबतीत, सुजित झावरे आणि दाते सर हे एकमेकांना राजकारण पूरक करत असतात. सुजित झावरेंच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर वसंतराव झावरे साहेबांनी जे जे लोक मोठे केले त्या लोकांनीच सुजित झावरेंचे दोर कापले ही वस्तुस्थिती आहे. परंतु सुजित झावरेंनी पुन्हा एकदा रिव्हर्स राजकारण खेळलं. रिव्हर्स राजकारण याच्यासाठी की त्यांच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्या त्यांनी हाणून पाडल्या किंवा त्याच्या व्यतिरिक्तच एक राजकारण त्यांनी दाखवलं. टाकळी डोकेश्वर आणि भाळवणी गटात सुजित झावरे यांनी राजकारणात एक वेगळं प्राबल्य निर्माण केले. ते प्राबल्य असे की आपल्या विरोधातला व्यक्ती येऊ, आपल्या बरोबरचा व्यक्ती येऊ किंवा आपल्याला मानणारा किंवा आपल्या गटातला व्यक्ती येऊ, ज्यावेळेस सामाजिक काम असतं ते काम कोणाचं आहे, कशासाठी आहे, याच्यापेक्षा ते काम आपण करू शकतो का, हा त्यांनी ठेवलेला तिथला विकास अजेंडा हा दोघांच्याही पथ्यावर पडतोय. एक दाते सरांच्याही पथ्यावर पडतोय आणि सुजित झावरेंच्याही पथ्यावर पडतोय. सुजित झावरेंची जमेची बाजू आहे ते अजितदादांच्या निकटवरती आहे, अजितदादांच्या जवळच आहे. हे झालं सुजित झावरेंच्या बाबतीतलं. एकीकडे राहुल शिंदेच्या बाबतीत झालं. आता विजय आवटींच्या बाबतीतलं असं आहे की ते नगरसेवक होणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, परंतु तिथं निलेश लंके हे लक्ष घालणार ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एकीकडे ते राहुल शिंदेच्या बाबतीतही लक्ष घालणार, दुसरीकडे ते नगर पारनेरच्या ज्या राजकारणात आहे तिथेही लक्ष घालणार. आजपर्यंत पारनेरच्या राजकारणामध्ये त्यांना फार यश मिळालं असं नाहीये, परंतु त्यांना नगरसेवक पदाला जर त्यांनी गवसणी घातली तर निश्चितपणे ते नगराध्यक्ष पदापर्यंत जाऊ शकतात. राहुल शिंदेच्या बाबतीत हे तसंच आहे की जर त्यांनी जिल्हा परिषदेत निवडून आले तर निश्चितपणे त्यांना पारनेर तालुक्याच्या राजकारणात एक वेगळं वलय प्राप्त होऊ शकतं. तेच विजय आवटींच्या बाबतीत. सुजित झावरेंच्या बाबतीतला असं आहे की
ते ज्या गटातून उभे आहेत तिथं थेट संघर्ष निलेश लंकेंबरोबर त्यांचा नाही. दाते सर तिथं कोणती भूमिका घेतात हे महत्वाचं आहे. परंतु आतापर्यंत निलेश लंके आणि सुजित झावरे यांनी थेट संघर्ष केलेला नाही. सुजित झावरे हे निलेश लंकेंच्या विरोधात प्रामाणिकपणे काम करत राहिले. त्यांनी कधीही अजेंडा बदलवला नाही, परंतु त्यांनी थेट संघर्ष कधीही केलेला नाही. दाते सरांचंही तेच आहे, त्यांनी थेट संघर्ष कधीही केला नाही. आणि निलेश लंके यांच्या बाबतीत तिसरी गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे नगर ग्रामीण जे भाग जोडलेला आहे. नगर ग्रामीण मध्ये ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवारांना मिळालेले मतदान असतील ते ह्यावेळेस जर जिल्हा परिषदेला उभे राहिले तर त्यांच्या बाबतीत निलेश लंके कोणती भूमिका घेणार. आणि ह्या सगळ्याचा एकोपा राजकारणामध्ये भाळवणी गट आहे. भाळवणी गटातून सुद्धा सुजित झावरे उभे राहू शकतात, टाकळी गटातून उभे राहू शकतात. दोन्ही गटात त्यांना मानणारा वर्ग आहे. परंतु सुजित झावरेंना डायरेक्टली संघर्ष तिथं नाही. टाकळी गट भाळवणी गटाबद्दल मी ज्यावेळेस अनालिसिस करतो त्यावेळेस दोघांनाही मानणारा वर्ग एक आहे. दाते सरांनाही मानणारा वर्ग एक आहे, सुजित झावरेंनाही मानणारा वर्ग एक आहे. उलट जो कोणी बेमानी करण्याचा प्रयत्न करील, सुजित झावरेंनी ज्या पद्धतीने दाते सरांना मदत केली आहे तीच जर मदत दाते सरांनी जर सुजित झावरेंना करायची नाही ठरवलं तर येणाऱ्या काळात दाते सरांना पुढचं राजकारण पूर्णपणे अंधुक असणार आहे. त्यामुळे दाते सर आणि सुजित झावरे सध्याच्या काळात तरी एकमेकाला पूरक राहत आहेत, एकमेकाशी पूरक धरत आहेत. हे झालं त्यांच्या राजकीय गणिताबद्दल. परंतु आता तिथून एक शिवसेनेचे जे आहेत तेही तिथं प्राबल्य ठेवून आहेत. शिवसेनेचं नेतृत्व म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्यातून जे लोक पुढे येणार आहेत त्यांनाही काही तिकीट मिळणार आहे. ते कोणत्या गटातून राहत आहेत, त्यांच्या बरोबरचं निलेश लंकेंचं ट्युनिंग कसं असणार आहे हे येणाऱ्या राजकारणात निलेश लंकेंसाठीच योग्य अयोग्य ठरणार आहे. म्हणजे पारनेर तालुक्यात आता निलेश लंके विरुद्ध सगळं अशी जी भूमिका आहे ती राहणार नाही. किंवा ज्या पद्धतीने अदृश्य शक्तींचा फार मोठ्या प्रमाणात मदत यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये होणार आहे ते 2 ते 3 ठिकाणी होणार आहे. एक, जर निगोज मधून वराळांचं कोणी उभं राहिलं तर वराळांना, त्याच्यानंतर सुप्या गटात राहुल शिंदे यांना, त्याच्यानंतर नगर ग्रामीण म्हणजे पारनेर तालुक्याला जो जोडलेला भाग आहे तिथं यांच्या अदृश्य शक्तींचा हात बऱ्यापैकी राहणार आहे. आणि जिथं ज्यांचं प्राबल्यच आहे म्हणजे जिथं सुजित झावरेंचं प्राबल्य आहे, जिथं अनेक नेत्यांचे वेगवेगळे पंचायत समितीला ज्यांचं प्राबल्य आहे तिथं फारसं लक्ष कोणाचं नसणार आहे. म्हणजे थेट संघर्ष अदृश्य शक्तींचा कोणाशी असणार आहे. लंके वर्सेस विखे हा थेट संघर्ष 2 ते 3 गटात आहे, बाकीच्या गटांमध्ये नाहीये. बाकीच्या गटांमध्ये एक खेळीमेळीचं वातावरण आहे. राजकारणात प्रत्येकाला जिंकायचं असतं, परंतु खेळीमेळीचं वातावरण असलेले गट कोणते? टाकळी भाळवणी गट. आणि जिथं कट टू कट फाईट कोणते? सुपा गट, त्याच्यानंतर नगर ग्रामीण गट. कट टू कट फाईट आणि नगरसेवकाच्या पदासाठी सांगतो पारनेरमध्ये कट टू कट फाईट. या 3-4 गोष्टींमध्ये कट टू कट फाईट आहे. आणि हे सगळं सांगत असताना गावागावाचा जेव्हा गाव निवाड्यामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस एक दिसतंय की दोघांचे गट व्यवस्थितरित्या कार्यरत आहेत. निलेश लंकेंच्या बाबतीत लंके प्रतिष्ठान, मावळा ग्रुप हे त्यांच्या जमेच्या बाजू आहे. तर बाकीच्या लोकांच्या बाबतीत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये आता सध्या पारनेर तालुक्यातली दुसरी एक गोष्ट आहे की पतसंस्था ज्या पद्धतीने डब गायला गेलेला आहे त्यामुळं पतसंस्थेतून जे राजकारणात असायचे त्या लोकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. त्यांच्याबद्दलचं मॅन्डेटरी, त्यांच्याबद्दलचं वातावरण निगेटिव्ह आहे. जे लोकांनी राजकारणात असताना ना पतसंस्था ठेवल्या ना कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष घातलंय, राजकारण करताना एक वेगळ्या अँगलनी केलं, ते लोकांचं राजकारण सध्याच्या स्थितीला एक व्यवस्थित दिसतंय पारनेर तालुक्यामध्ये. परंतु निलेश लंके यांचे मोहरे कोण असणारे, कोण कोण निवडून येणार आहे हे बघणं महत्वाचं आहे. निलेश लंकेंचे मोहरे सुद्धा जे लोक अनप्रिडिक्टेबल आहेत, जे लोक जिल्हा परिषदेला निवडून येऊ शकतात ते सुद्धा पुढच्या काळातले आमदारकीचे दावेदार होऊ शकतात. जे लोक सध्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर इलेक्शन जिंकले ते सुद्धा दावेदार होऊ शकतात. एकीकडे राहुल शिंदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर त्यांना वडिलांचा वारसा आहे, त्यांचे वडील सुद्धा आमदारकीच्या लेवलचे होते पण त्यांनी कधी त्या पद्धतीने राजकारण केलं नाही. एकीकडे सुजित झावरेंच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर त्यांचे वडील आमदार होते, तेही आमदारकीचे दावेदार आहेत. दाते सरांच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ह्या वेळेस त्यांना सगळ्यांनी मदत केली आहे. त्यांनी सांगितलंय की हे माझं शेवटचं राजकारण आहे. ते आता पुढच्या वेळेस राजकारणचे गणित कसे असणार आहेत त्याच्यावरच्या त्यांच्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी येणार आहे खासदारकीचं इलेक्शन, त्याच्यामध्ये काय घडणार आहे, कसं इलेक्शन होणार आहे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. निलेश लंकेंचा गट, निलेश लंकेंची ताकद ही पारनेर तालुक्यात आपल्या आपल्या पद्धतीने वाढत चाललेली आहे. ह्या गोष्टींना जर कोणी थांबू शकतं तर ती अदृश्य ती शक्ती आहे सुजय विखे यांची. येणारा काळ ठरवणार आहे पारनेर तालुक्याचे पुढचे आमदार कोण ठरणार आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मधूनच पारनेर तालुक्याचे पुढचे आमदार ठरणार आहे ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास धन्यवाद.